नमस्कार. माझं नाव श्रीरंग सुनील दाभोलकर. माय नेम इज सृष्टी पाटीकर. माझे नाव संगीत सर्वेश पाटीकर. माय नेम इज अनिस शेट्टे. माझे नाव मुका सुभाष पेडणेकर. आम्ही आज आमचे प्रोजेक्ट म्हणजे विप्रो अध्ययनाची ॲक्टिव्हिटी देण एंड नाव आता तुमका आताच्या काळात वेस्ट मॅनेजमेंट कशी जाता याबद्दल मध्ये कशा विचारता ओके. आमच्या वांगडा आहात श्री आकाश पार्टीकर सर. आम्ही ती आता इंटरव्यू येतो. सर तुम्ही खंय रावता? हांव पाचव्या वांगडा शिकतो. आमच्या गांवांत रावता. सगळ्यात पांचवी लेसन वाचला केरी गांव. तर तुमच्या चाइल्डहुडान तुमचो तो जाग्याचो कचरो आसलो तो कितें करताना? चायल्डहूड जे आसा ते आमकां चड आमचे गांव आमचो जो गांव आसा तो सामको ग्रामीण भाग आसा आनी तेतून चड आमचे अशें हें नासलें म्हणजे चड शिकलेले लोक अशे नासले. सो पयलीं आमी सगळे डिपेंड अपॉन द नेचर म्हणजे आमी फळसाचे अशें म्हणजे सगळे जे ऑथेंटीक मेळटा तितूनच आमी रानांतले मनीस आमकां म्हटलें चलता. सो तितून आमची जी वेस्ट मटेरियल जे आमी यूज करता आतां प्लास्टीक आमी सदांच यूज करता प्लास्टीक आमी चड यूज करिना जालें आनी ते कमी सुद्दां तेन्ना आमी ते उजो घालता. आमकां ती नॉलेज म्हणजे आमचे जे म्हाजो आजो आसा म्हाजो पयलींचे जे लोक आसा तांकां चड नॉलेज नासली की उदक घालपाक जायना. सो आमी एक कडेन कचरो लायक केलो आनी उडयलो. सर तुमचे आता जेन्ना घरांनी वेस्ट उरताले सो फॉर एक्झाम्पल किचन आणल्याची तशी तुम्ही कितें करताले तेन्ना आतां तो पयलींचेंच पयलीं एक तोबरो मारप जर वेस्ट हें आसा जाल्यार आमी सारें करता म्हणजे जाल्यार तें काडून खंयच्या झाडाच्या मुळांत घालतात. फॉर एक्झाम्पल आतां आमी केळी लायल्या जाल्यार माडयो लायल्या जाल्यार आमी तें जे वेस्ट जे मटेरियल आहा आनी जर प्लास्टीक जालें जाल्यार आमी हाडटा. आतां आमच्या म्हणजे पंचायतीन आमची एक व्हॅन पडली. सो ती आठवड्यातल्यान एकदा नाल्यार दोनदां येता. फक्त जी व्हॅन आसा ती फक्त आमची वेस्ट मटेरियल सोडून जे ड्राय वेस्ट आसा ते मागता. चडशी कसली वेस्ट चडशी डिस्पोज जाता डिस्पोज जाता म्हणजे चडशी कसली वेस्ट घालता? चडशी वेस्ट आतां प्लास्टीकचीच करता. सो कारण आमी सगळे जे आतां प्लास्टीक चडशी प्लास्टीकच करता. जी वेस्ट आसा ती आमीच डिस्पोज करता. खंय झाडाच्या मुळांत घातली जाल्यार कवर मारून फुल्ले तशें परफेक्ट अशें. आता तुमच्या एरियात रियूज आणि रिसायकल करतात कसलो कॉन्सेप्ट रियूज रिसायकल अजून पर्यंत आमच्या गांवांनी ना आनी आमी पंचायत कितें करता तें आमी करता. सर आणि तुमच्या आता ह्या एरियात प्लास्टीक नाजाल्यार नॉन डिकम्पोजेबल वेस्ट आहा न्हू ते कितें करता तुमी? तेच सांगलें की पंचायत व्हरता तर प्रत्येक घरान आपल्या प्लास्टीक कलेक्ट करता म्हणजे ड्राय वेस्ट जे आहा ते व्हरता. तर तुमचे हाऊस होल्ड वेस्ट असले की तेका आता ज्या प्रकारे उडयता आनी तुमी चाइल्डहुडान तेच सांगलें पयलीं आमी आमकां जितकी नॉलेज नासली आमचे जे जाणटे आनी सगळे आग घालली डायरेक्ट उदक मारली एकी कडेन हाडले बऱ्या जाग्यार म्हणजे पावस पडना तें उदक मारलो सगळें जळून उरलें. आतां ती वेस्ट आसा ती पंचायत आहा ती व्हरता. सर आता तुमच्या घराच्या लागीं वा खंय ग्रोसरी स्टोर सुपर मार्केट आहा ते कसल्या टायपचे पॅकेजींग वापरता लायक तांदूळ पिकवपाक तांदूळ पिकवप प्लास्टीक चडशे आणि प्लास्टीक बाकीचे मागीर प्लास्टीक चडशे प्लास्टीक तुमकां तुमच्या गांवात जशें कशें कितें तशें प्लेसीस आसा थोड्या जाग्यार सगळे जाण आतां भाजी वाडलेली आसा जी उरल्या ती भाजी ते एका जाग्यार उडयता. बाकी जे सगळे जे चिकन बी जे पोल्ट्री शॉप आसता ते कितें करता ते न्हंय व्हाळ व्हांवता तितून व्हांवून उडयता. खूब हें तर तुमी कितें सजेशन दिवपाक सोदतले की हें कमी करपाक? तेजें सजेशन तुमकां काय सगळ्या लोकांक सगळ्या लोकांक हांवें एक पंचायतीन आमची पंचायत जनरल बॉडी मिटींग जाता मिटींग जाता तेन्ना आमी हांव सांगता तांकां कितें तरी अशें जे वेस्ट आसा न्हू तांकां कितें तरी हें करपाक जाय कितें तरी सोल्युशन काडपाक जाय. ताका लागून तेंच्यांनी प्रयत्न करता ते पळया कितले पॉसिबल जाता ते. आनी प्रत्येक जाग्यार तेंच्यांनी बोर्ड मारला जे सजेशन दिल्या उपरांत की बुरशेपणा थंयसर करप ना. थँक्यू सर.